वाहतूक कोंडीवर लाईट रेल ट्रॅव्हल हा योग्य पर्याय असल्याचे मत निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. LRTचे डबे वातानुकूलित असून एका डब्यात 2 PMP बसेस एवढे प्रवासी प्रवास करू शकतात. BRT मार्गाची डागडुजी करून LRT सुरू करता येऊ शकते, ज्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होऊन खासगी वाहनांची संख्या कमी होईल. दुसरीकडे खडकवासला ते फुरसुंगी पाणी बोगदा प्रकल्पाला ग्रीन थंब संस्थेचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पावरील हजारो कोटी रुपयांच्या खर्चाऐवजी त्यातील 1% रक्कम गाळ काढण्यासाठी खर्च केल्यास भरपूर पाणी वाचू शकते. ग्रीन थंब संस्था गेल्या 20 वर्षापासून कमी खर्चात गाळ काढण्याचं काम करत असून त्यामुळे 3 ते 4 TMC पाणी वाढण्यास मदत होईल. त्यामुळे ऐतिहासिक कालवा बंद करू नये आणि त्याच्या दोन्ही काठांवर दुचाकी आणि सायकलींना परवानगी दिल्यास रस्त्यावरील वाहतूक 50% कमी होईल, असं संस्थेचं म्हणणं आहे. कालवा बंद झाल्यास परिसरातील विहिरी आणि बोरवेलला पाणी मिळणार नाही, तसेच कीटक, पक्षी आणि प्राण्यांना पिण्याचं पाणी मिळणार नाही, अशी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. एकेकाळी आपण 90 लाख स्क्वेअर किलोमीटर असलेला देश आज 30 लाख पण नाही राहिलं, तर त्याला सुंदर आणि सुदृढ करायचं ही आमची धडपड आहे. आता 3 विषय घेऊन आम्ही आज पत्रकार परिषद घेतली. पहिला विषय मेट्रोला विरोध. आता मी 7 देश फिरलो, जगामध्ये कुठं सुद्धा मेट्रो नाही आहे, सगळीकडे LRT आहे. आणि 5 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा चीनच्या दौऱ्यावर गेलतो, तर चीनमध्ये तर तिथं जी जमिनीवर पडणारी जी गाडी आहे त्याला LRT म्हणतात, जी आजच्या ह्या क्षणाला आपल्या कलकत्तामध्ये आहे, जी मुंबईमध्ये होती 68 पर्यंत, तर त्यांची जी गाडी आहे ती जमिनीवरून पडते. काही बांधकाम नाही, काय नाही, रूळ पण नाही, त्याच्यात फक्त सेन्सॉरचे पट्टे मारलेले आहेत. त्याच्यामुळं काही खर्च नाही आणि स्वस्त आणि मस्त पर्याय, म्हणजे लहान बाळ सुद्धा रांगत वर चढू शकते. आपल्याकडे आता जे चाललेलं आहे, पुण्याला विद्रूप करून टाकलं, जिथं तिथं खांब. आता तुम्ही कर्वे रोडला जर गेला तर मध्ये एवढा मोठा खांब केले, म्हणजे जेवढं कर्वे रोड तो अर्धा पण नाही राहिला, मध्ये एवढे मोठे खांब, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या गरिबांसारखे 1000 घरं होतील इतकं सिमेंट आणि स्टील जाते, इतका भयानक खर्च. आणि जे दोन्ही बाजूला जे पादचारी मार्ग आहेत त्याच्यावरती तुम्ही जसे सरकणारे जिने लावले, जसे 5 स्टार मध्ये असताना इतका खर्च, भयानक खर्च, कोणी त्याला बोलायलाच तयार नाही. आणि ही जर तुम्ही याच्यावर 100 रुपये खर्च करत असला तर हे 5 रुपयामध्ये होणारी कल्पना आम्ही देतोय. अच्छा, म्हणून माझी विनंती आहे पुनश्च की आता इथून पुढे जे पण मेट्रो करूच नका, हे जमिनीवरचं पळवा. आणि हा फार सुंदर आणि मस्त पर्याय आहे. तुम्हाला टेक्नॉलॉजी सगळी मिळेल चायनाकडून, आणि आपली सगळी लोक हुशार आहेत, त्याच्यामुळे मेट्रोला विरोध. दुसरा माझा विरोध आहे खडकवासल्यापासून फुरसुंगीपर्यंत 28 किलोमीटरचा बोगदा काढतायत पाण्याचा. तो कशासाठी? म्हणे आमचे अंदाजे 2 TMC पाणी वाचेल. अरे तुम्हाला 2 TMC पाणी मीच देतो ना, गेल्या 25 वर्षात मी करून दाखवले पुण्यामध्ये खडकवासल्यावरती. तुम्ही मार्च ते जून महिन्यामध्ये जेव्हा सगळं पाणी, म्हणजे हा तलाव सगळा नागडा उघडा होतो आणि त्याच्यामध्ये 1 एकर, 5 एकर, 10 एकर, 100 एकर, 500 एकराची पठारं झालीत. आणि ही पठारं कशामुळे झालीत? कारण कॅचमेंट एरियामधून सगळं जमिनीचं फुल वाहून आलेलं आहे. तर ते काढलं तर तुम्हाला 2 TMC पाणी मिळालं. ऑलरेडी आम्ही ते काम करतोच आहे. आतापर्यंत आम्ही 30 ते 35 लाख ट्रकलोड माती काढली आणि ती शेतकऱ्यांना दिली. म्हणजे याच्यात कॅस्केडिंग बेनिफिट आहेत. म्हणून हा कॅनॉल तुमचे जे डोक्यात आहे ते करूच नका आणि ओपन कॅनॉल राहून द्या ना. कारण कॅनॉलच्या दोन्ही बाजूला लोकांची घरं असतात, कुणाचे ट्यूबवेल असते, कुणाची बोरवेल असते, त्याला पाणी लागेल, पशुपक्ष्यांना पाणी मिळेल. आणि जर बाष्पीभवन नाही झालं तर पाऊस तरी कसा पडणार? आणि राहून दे ना ती सुंदरता. आणि त्याच्या दोन्ही कडेला जे रस्ते आहेत त्याच्यावर अतिक्रमण व्हायला लागली, ते 2 व्हीलरसाठी वापरा ना, म्हणजे तुमचा 50% रोडवरचा पण तणाव कमी होईल. आता पुण्याची फोरकास्ट असं आहे, पुढच्या 2 वर्षात 9 मिलियन पॉप्युलेशन, 90 लाख लोकसंख्या होणार आहे. तुम्ही चालू शकणार नाही साहेब रस्त्यावर, इतके भयानक आहेत. म्हणून मेट्रो पण बंद आणि कॅनॉलच्या दोन्ही बाजूचे रस्ते 2 व्हीलरसाठी ओपन करा इमिजिएटली, म्हणजे तिथं अतिक्रमण होणार नाही. म्हणजे 50% तुमचा रस्त्यावरचा पण आणखीन भार कमी होईल. आणि तिसरा माझा मुद्दा आहे की मदरशांना बंदी घाला. आता मदरशामध्ये काय होतंय, तुम्हाला एक क्लिप दाखवली. अरे मदरशातल्या प्रिन्सिपलला सुद्धा राष्ट्रगीत येत नाही, शिक्षकांना येत नाही, आणि मुलांना विचारलं प्रश्न तर तुम्ही ऐकलंच काय, तर माहितीच नाहीये. त्यांना घाला ना चांगल्या शाळेमध्ये. तुम्ही मदरशात ठेवूच नका. आणि मदरशामधलं पोरगं पुढे जाऊन टायर पंक्चर वगैरे हेच जोडण्याचं काम करतं. पण त्यांना जर इंग्लिश शाळेत घातलं, माझा ड्रायव्हर मुसलमान आहे, त्याच्या मुलाचा मी काढून चांगल्या शाळेत घातलं, ते पोरगं आज इंग्लिश बोलायला लागले. तर सांगायचा उद्देश काय? आमचं काही मुसलमानांशी वैर नाहीये,
पण त्यांनी पण चांगलं व्हावं, आमच्या बरोबर यावं. आणि नाहीतरी ह्या देशाची फाळणी एकदा झालेली आहे ना 47 साली धर्माच्या नावावर, पण गेले कुणीच नाही, सगळे इथंच राहिले ना. ते इथंच राहिले तर ह्याच्यासारखं राहावं ना, ह्याला वंदन करा ना ह्या मातीला. पण तुम्ही वंदे मातरम म्हणत नाही, पण जनगणमन तरी म्हणा. चलो, थँक्यू.